मग ज्या वयात लोकं देवधर्म करतात किंवा मग बाबा घरात मला आता आराम करायचा आहे असं म्हणतात, त्या वयात पण आता तुम्ही एवढं कष्ट करताय ते कशासाठी? मला गेले वारले 40 वर्षात निम्म्या वयाच्या अगोदर. त्यापासून परिवार पंखाच खाली आहे आणि गड्यासारखे राहतात. खेळ करताना 9 महिने 9 दिवस पोटात बाळ आणि चारीवर खेळ करतात. कायकांना बघवत नसतं लोकांना तर पार बी उचलून टाकतात उभे राहणारे लोक. त्याच्यात आम्ही खाली पडलो मेलो तरी त्याचं काय उपयोग नाही आम्हाला. आणि तेव्हा आमच्या घरात काहीच नव्हतं. ही मुलं नुसते आई भूक भूक जेवणासाठी बोंबलत होते. मी विचार केला की अशी जर बसली मी मरल म्हणून तर मुलं उपाशी राहतील. मेली ना चालतं, मुलं उपाशी ठेवू शकत नाही. कष्टाची भाकर खाणार आहे, भिकाची भाकर मी नाही खाणार. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत शांता आजी म्हणजेच शांताबाई पवार, ज्या की आत्ता वयाने 90 वर्षाच्या आहेत आणि अजूनही त्या लाठीकाठीचे खेळ, ज्याला आपण डोंबाऱ्याचे खेळ असे म्हणतो, तर त्या कलेच्या जोरावर आजही त्या पैसे कमवत आहेत. आणि ते कशासाठी? तर त्यांच्याजवळ असणाऱ्या छोट्या-छोट्या 8 ते 10 मुलांना त्या शिकवण्याचं, त्यांचं पोट भरण्याचं काम करतात. आणि त्यांच्या या कलेच्या जोरावरच भारतातील सर्वात मोठा रियालिटी शो म्हणजेच इंडियन आयडलमध्ये सुद्धा त्या पोहोचलेल्या आहेत. तसेच भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे. आणि त्याचबरोबर मोठमोठ्या हिरो हिरोईनसोबत सुद्धा त्यांनी आपल्या या कलेच्या जोरावरती काम केलेलं आहे सिनेमांमध्ये. तर त्यांचा हाच जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत, जो की आपल्या सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी असणार आहे. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार आजी, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. हां. तर तुम्हाला ना आज म्हणजे इथं बघून खूप छान वाटतंय. मला माझ्या आजीचीच आठवण आली. तर मला सांगा तुमचं आत्ता वय काय आहे? येते 88 वर्षाच्या हो. आहात. मग ज्या वयात लोकं देवधर्म करतात किंवा मग बाबा घरात मला आता आराम करायचा आहे असं म्हणतात, त्या वयात पण आता तुम्ही एवढं कष्ट करताय ते कशासाठी? कशासाठी एक परिस्थिती वाईट आहे घरामध्ये. मुलगे 2 वारलेले, मुली जावई वारलेले. असे यांची मुलं पडीक होते. रोडवर फिरू नये कोणी, भटकू नये. मी एक योजना केल्या की या मुलांना असे सोडले तर खूप परिस्थिती वाईट होईल यांची. परत मुली आहेत ना सगळ्या. त्या 11 मुलीपासून माझं एक ज्ञान आलं की यांना शिकवावं काहीतरी. शाळा शिकल्या तर स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, काही ना काही नोकरी करून पोट तरी भरतील, असं म्हणून मुलांना नावे टाकून दिले. म्हणजे नातवंडांसाठी करताय तुम्ही नाचे त्यांना शिकवायला. मग बाहेरचे बी 4-5 होते. त्यांनाही शिकवून ढोल नाशिक ढोल वाजवायचो, पार्टी करून दिली पोरांना. अनाथ मुलांना. हो. अच्छा. आता ते स्वतः चालवतात, पार्टी चालवतात. कुठे लग्नाला कुठेतरी बोलवलं की जातात पोरं. मग ती मुलं तुम्हाला कुठे भेटली होती? हे जर आमच्याच समाजाच्या मुले आणि त्यांचे आई वडीलने ते आई वारली तर ते मुलगा माझ्या हातात मुलगा आणून दिला की आजी ही 2 मुलं तुझ्याकडे तू सांभाळ, आमची अपेक्षा नाही आहे. तर म्हणलं ठीक आहे. मग त्याचे केस केले, त्याला आंघोळ घातली, फाटकी कपडे फेकून दिले, नवे कपडे घातले, अन्नधान्य जेवणाची सोय केली. नंतर शिक्षणाला पाठवलं. काही शिकले ते काही नाही शिकले पोरं. तुमचा समाज कोणता? डोंबारी. तुमचं शिक्षण झालेलं आहे? माझी दुसरी शिकलेली आहे. ते बी माझ्या वेळेला बी आम्हाला आमची परिस्थिती वाईट होती. तेव्हा 1 रुपया 8 आणे 2 पैसे अशा वयाच्या हिशोबाने आमच्या आईबापांच्या घरी मी काम धंदे खेळ सगळं करत होते. एकंदरीत प्रवास कसा सुरू झाला होता किंवा ही कला तुम्हाला कोणी शिकवली? ही जी कला आहे आमच्यामध्ये बाळ जन्मून 2 महिने 3 महिन्याचं झालं
की त्याला आम्ही ज्ञान देतो खेळ करायचा. 3 महिन्यापासूनच. हां, हातावर उभं करा, वर फेका, असे बॉल फेकासारखं फेका, पायाला धरून फिरवा. अशी त्याची भीती मोडण्यासाठी लहानपणीच आम्ही त्याला खेळ करायला शिकवत होतो लहानपणी. असं जन्मलं बाळ आहे तर आम्ही 5 दिवसातच बाहेर निघतो व्हॉलीबॉल असल्या. ते थंडीचा महिना असो या उन्हाळा. खेळ करताना 9 महिने 9 दिवस पोटात बाळ आणि तारीवर खेळ करायचो. घरी येऊन बाळाला फुरसत दिली तेव्हा दवाखाने नाही घरामध्ये. अशा परिस्थिती काढली आम्ही. मग तुम्हाला हे कोणी शिकवलं किंवा तुमचं बालपण तुमच्या लहानपणी कसं होतं? मला माझे व्यवसाय आमचा डोंबारी समाज. कारण आमचे आईवडील हे जरा कळतं झालो की काट्या फिरव, तारीवर चाल, जवळ बसून शिकवायचे. आम्ही शिकायचो. थोडं काम बी करायचं, थोडं शाळा शिकायची, नंतर मग खेळाची प्रॅक्टिस करायचो. असे करत होते. मग आता तुम्हाला काय काय खेळ येतात? आता मी तारीवरचा खेळ, पोटावर दगडे फोडत होते, डोक्यावर चहा करत होते, 9 नंबरी नांगूर केसाला बांधून ओढायचो. नांगर, नांगर बैलाचा. 9 बापरे. नंबर केसाला बांधून ओढायचं, चढा असा उचलून उभं राहायचं. येत वेत नांगोर जवानीमध्ये केलं. तारीवर सायकलची रिंग चालवायच्या, नालबंदी बुटं घालून चालायचं तारीवर. ते बुटं उडून जातात, पण त्याला बॅलेन्स करून इकडून तिकडे जावं लागतं, काठी घेऊन जायचं. असे तारीवरचे काम. फळे बाटलीचा बॅलेन्स, 4 मुलं खांद्यावर कड्याला घेऊन बाटलीचा बॅलेन्स, काट्या फिरवा, गोळी फिरवा. वर 24 फूटवर गोळी दोऱ्यावर झेलत होते बंदुकासारखी जवानीमध्ये. मग हे एवढे सगळे खेळ म्हणजे हे सगळे डेंजरस खेळ आहेत. मग कधी तुमच्यासोबत असे अपघात घडलेत? अपघात भेटतो नशिबामध्ये. मारली तर उडी, साजली तर उडी, नाहीतर घरबुडी. साजली बुडी नाहीतर घरबुडी. त्याच्यात आम्ही खाली पडलो मेलो तरी त्याचं काय उपयोग नाही आम्हाला. गावाला पाय फिरायचो डोक्यावर बोजे घेऊन. बैलगाडी होती पहिल्या. आता रिक्षा, टेक्षा, गाड्या. तेव्हा एकच सायकल होती रोडवर. अका रोड मोकळा. तुमच्यासोबत कधी असे अपघात घडलेत का खेळ करत असताना? होतं मग अपघात होतो. पण अपघाताचं सांगते काय, किती बी खाली पडले तरी तिथून उठून तो खेळ दाखवायलाच पाहिजे. तरी तुम्ही तारेवर चालत असताना कधी काय घडलेलं आहे? तारेवर चालताना मी किती वेळा खाली पडले. ते पारे ठोकणारे गायकांना बघवत नसतं लोकांना, तर पार बी उचलून टाकतात उभे राहणारे लोक. अशा वेळेला बी पडले मी. पण देवाने मला जगवले आजपर्यंत. कारण हे हृदय स्वच्छ आणि कुणाला खोटं नाही, कुणाचे हाव नाही, कुणाचे नजर वाईट नाही. ज्ञानाने देवाच्या भक्तीने चालत आले. तुम्हाला मुलं किती? 3 मुलं होते. दोघांचं निदान झालं आणि एकच मुलगा मुलगी आहे. सून मुलगा आणि मुलगी जावाई. माझ्या शेजारी आहे ती लोक. आता ग्रुप माझ्या शेजारीच आहे. मग आता तुम्ही जे नातवंडांना शिकवताय मग त्यांचे आई वडील? आई वडील नाही म्हणून तर शिकवते त्यांना. यांचे पप्पा वारले, मम्मी बी सोडून गेली. आणि एकटीच्या जीवावर 4 बहिणी आहे या. एका मुलाच्या 5 मुली. डिलिव्हरीचा सून वारली तर ते 1 दिवसाचं बाळ आता 12वीमध्ये यायचं. कॉलेज करतो, बॅटचं खेळ आणि कॉलेज बी करतो. त्याला आम्ही जगवलं. तुम्ही एकट्याने? हो, माझे मुलगा, आता जे सांगते ना मुलगा, तो आणि आम्ही. आम्हाला झोपड्या नसल्या तरी विकून टाकू, व्याजाने पैसा काढून नोबेलमध्ये होतात.
एशीमध्ये. पडलेला पैसा घालवला, कर्ज फेडलं, पण मुलगा जगवला. डिलिव्हरीचा आई वारली, तिला मुलगा पाहिजे, मुलगा झाला असं बघितलं ना, मागे मान टाकली. आणि ते जन्मलेल्या बाळाला पाणी पाजत पाजत पुण्याला आणलं. पुण्याला आणून नोबेलमध्ये नेलं. नोबेलमध्ये नेऊन तिथे आयुष्यामध्ये टाकला. आणि म्हणलं तर एवढे पैसे तेवढेच घ्या, पण त्याला जगवा. मग आम्ही 10 रुपये शेकडे, 5 रुपये शेकडे बाहेरनं कर्ज बी काढले. मुलगा म्हणतो घर विकून टाकू झोपडे, पण त्याला जगवायचं आहे आपल्याला. मला ठीक आहे, ठीक आहे. असं करून त्याला आम्ही जगवलं. तो आता 12वीला आहे. सगळ्याच उंच दिसतो तो. आणि तुम्ही हे काम म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून ते आत्तापर्यंत करताच आहे. हे लाठीचं काम कधी चालू केलं? हा माझा मर्दानी खेळ आहे, खूप आवडता आहे, मला पण आवडता आहे. जेव्हा जवानीमध्ये मी ज्या काठ्या फिरवते तर लोक पैसे टाकतात, काठीला बसतं का, मग पैसे मारतात तर ते पैसे उडून जातात. एवढी फास्ट मी काठ्या फिरवतो. आता म्हातारी झाली तर माझ्या अपेक्षाप्रमाणे मी चालवते, तरी लोकांना खूप आवडतं. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या शोमध्ये पण गेला होतात, इंडियन आयडलमध्ये वगैरे. ती संधी तुम्हाला कशी मिळाली? लोकांना सांगितलं म्हणजे इंडियनमध्ये मला आपले या सरांनी नेले. तोंडावर आहे शब्द मोठा त्यांचा. तर मध्ये मला 2 वेळा खराडीला भेटले, एकदा मला ससूनला सुद्धा भेटले. आणि आजी म्हणून तो माझ्यासाठी वेळ काढून खूप बोलतात. मग मग त्या लोकांना कशी माहिती मिळाली की बाबा तुम्ही हे खेळ करताय म्हणून? आता हा लॉकडाऊन जो लागला, लॉकडाऊनमध्ये पब्लिक खूप मरत होती तेव्हा. आणि म्हातारे माणसं तर लयच मरायचे. आणि तेव्हा आमच्या घरात काहीच नव्हतं. ही मुलं नुसते आई भूक भूक जेवणासाठी बोंबलत होते. तर आमच्या गहू नाही, तांदूळ हे काही नव्हतं, पैसा नाही. घरात बसल्यावर कुठला पैसा, म्हणजे ते दुकानात गेले. जेव्हा हे लॉकडाऊन उघडेपर्यंत मला उधारी द्या, तर नाही दिलं. कर्ज मागाय गेली तरी नाही दिलं. मग मी विचार केला की अशी जर बसली मी मराल म्हणून तर मुलं उपाशी राहतील. मग या काठ्या घेऊन मी गेले फातेमानगरला. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंतच बाजार असतो, नाहीतर बंद लॉकडाऊन. तर मी सकाळी 6ला लवकरच उठून पळून गेले एकदा. मला लोक डाठत होते, बाहेर कशाला निघाले, म्हातारी माणसं लवकर मारतात. मग मेली ना, चालतं, मुलं उपाशी ठेवू शकत नाही मी मेलेलं चाललं. मग थाळी वाजवायची एक, मग लोक बघायचे मला 1-2, पब्लिक नसते जास्त. मग मी थाळी वाजवून काठ्या फिरवते, मग पोटाला असा हात लावून मागते. मग काही लोक मला बघून अश्रूच्या डोळ्यात आणून, तिथे मला ईश्वरा काळे भेटले. ईश्वरा काळे एक डॅन्सर मुलगी होती, अशी मुलगी एक भेटली देवासारखी. ती माझ्याकडे पळत आली, पाणी बिणी पाजलं, मला एक झाडाखाली घेऊन आली, केळं चारलं, म्हणले बस खाली बस, का अशी करशी? मी का अशी करू, माझी लेकरं उपाशी, मी घरात कोणी मला काही देतच नाही, म्हणून मी बाहेर आली. कष्ट आपला करून तरी पोरांना पोट भरते, अशी म्हणून आले मी. तर म्हणते उद्या तुझा व्हिडिओ मी घेणार आहे, उद्या तू या वेळेला इथंच ये म्हणले. आणि तिच्या गाडीत मला बसवून नेलं आणि मला घरी सोडले तिने. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला. व्हिडिओ घेऊन माझे जेवढे फाईल बिल सगळं त्याने फोटो, रितेश देशमुख या सराने खूप चांगलं केलं. रितेश देशमुख हिरो, त्याने आमचं ईश्वरा काळाने तिला सांगितलं, त्याने सगळं हिरो लोकांना सांगितलं. तर एका दिवसात त्याने तेव्हा लॉकडाऊनमध्ये
एका दिवसात 17 लाख रुपये आले. बँकेत काही नव्हतं, 1 रुपया. आणि जसा तिने व्हिडिओ घेतला तसे माझे अकाउंट चालू झाले. आमच्या अकाउंटमध्ये 200 रुपये बी नव्हते. तुमच्या बँकचे डिटेल्स त्यांनी टाकले हां. का व्हिडिओमध्ये? महाराष्ट्र बँक. मग त्यापासून आम्हाला शक लागलं. मग पब्लिकला माहिती झाली की आजी अशी लेकरं सांभाळून मुलांना सांभाळते. गृहमंत्री अनिल देशमुख बी आला माझ्या घरी. मी म्हणलं आता लॉकडाऊनमध्ये खेळ करायला जाते ना. हे पोलीस लोक आज ते फौजदारच्या गाड्या भरपूर आल्या आणि मला धरायला आल्या. मला वाटलं मी घरात लपले. मग हे लोक मला का धरायला आले? मी खेळ करायला गेले ना, म्हणून धरायला आले असं वाटलं. मग गृहमंत्री आले. मग ते फौजदार मला, शांता पवार आजी कुठे आहे? म्हणलं मी काय चोरी बिरी नाही केली, मला का धरायला आले? तर त्याने मला हाताला लाडाने धरून नेलं गृहमंत्री. 1 लाख रुपये, 2 साड्या, राशन. म्हणलं मला घर पाहिजे. मग ते नगरसेवक आमचे आनंद आलकुंडे त्यांना सांगितलं. ते म्हणाले आजीला आम्ही घर बांधून देऊ. एवढं सांगून गेला बिचारा. आणि प्रत्येक नगरसेवकाने मला मदत केली देशाची. बेंगळूर कुठे, गोंदी कुठे, दिल्ली कुठे, मद्रास कुठे, कुठून लोक आली आणि मग मला इथे मदत- घराजवळ भेटायला. मला भेटायला. नंतर इंडियन गेले. हम्म. आपले नेहा कक्कर नेहा वगैरे. कक्करकडे तिने 1 लाख दिले. अशी सुरुवातच झाली. तर आजपर्यंत मी पुरस्कारामध्येच फिरायला लागले. तर मला बेंगलोरला बोलवले, हैदराबादला के सरने बोलवले, मुंबईला बोलवले, सुरतला अक्षय कुमार सरांनी बोलवले. नंतर इकडे साऱ्या हिरोनीने बोलवलं होतं, प्लेनमध्ये आले. दिल्लीला बोलवले, राजधानी दिल्लीला प्लेनमध्ये गेले. 2-3 वेळा दिल्लीला बी गेले. अशी मी फिरतच राहते. आज तुमच्याकडे आले, उद्या हळदी कुंकूला जाणार, परवा 30 तारीख मुंबईला जाणार आहे, शिवजयंती. लोक बोलवतच राहतात, पण कधी कुणाला बोलले नाही की मी नाही येणार. मला जायचं आवडतं खूप. आणि तुमची कला आता अख्ख्या भारताला आवडते, फक्त महाराष्ट्रालाच नाही. ज्या लोकांना आपली भाषा कळत नाही ती लोक सुद्धा तुम्हाला बघतात. कुठे बी जाऊ द्या, दारातून बाहेर निघले आजी, पोलीस सुद्धा असे आजी, सगळे ओळखतात ना आता? पोलीस सुद्धा चला चहा प्यायला. कधी गाड्या माझ्या गाड्याचा टॅक्स भरलेला नाही. माझी पिकअप गाडी आहे, टॅक्स रोडचे भरलेले नाही. मी करू तरी काय मुलांचे ट्युशन आहे, कम्प्युटर आहे, ॲडमिशन आहे, त्यांचं येणं जाणं, वह्या पुस्तक, कपडे. मी करू काय एकटी? एवढा परिवार सांभाळायचं. पण ते लोक बाहेरचे जे आहे ते मला सगळं साथ देतात. त्यांनी मला ओळखलं, माझ्या सर्व मुलांचा व्हिडिओ बघितला, त्यापासून लोक मला ओळखतात. ज्यांना माझी कळकळ येते ती लोक मला मदत करतात. ह्याच्यावर माझं घर चालतं. फेमस झाल्यानंतर कसं वाटत होतं? म्हणजे तुम्हाला जसं कळलं की आता आपल्याला सगळे ओळखायला लागलेत, सगळे आजी आजी करून येतात किंवा फोटो पण काढायला येत असतील लोक, मग कसं वाटत होतं? मीच म्हणते मलाच कळत नाही मी कशी फेमस झाली, कुठे गेली तर मला कळत नाही. लोक म्हणतात तू साऱ्या इंडियामध्ये मोठी आहे असंच म्हणतात. आता मी दवाखान्याला गेले काल कराडला, तर म्हणतो डॉक्टर काय म्हणतात, या पेशंट थोडे बसू द्या, आजी तुमच्याशी थोडं मला बोलायचं आहे. तुम्ही एक देवासारखे आमच्या दवाखान्यात आले. आणि आम्ही जे सेवा करतो ते ज्यांना पॅरलाइज झालेलं आहे, ज्यांचे हे शिरा दुखतात, ज्यांचे कमरे गेलेले आहे, ते डॉक्टर त्यांची सेवा करतात. आणि नवीन दवाखाना खोलला ते एक पेशंटला 2 लाख, 1 लाख, 2 लाख खर्च येतो. तर तो सर्व खर्च सोडून तो जे सर आहे ना, सर्व 500 रुपये घेतो फक्त.
सर्व औषध त्यांचंच भारी भारी. आणि त्या लोकांना तो उभं करायला लागला आणि मला नेऊन त्याला दाखवलं पेशंट लोकाला की आजी आम्ही हे करतो, तू आली आमच्याकडे खूप भारी. म्हणून मग आम्हाला खूप आनंद झाला. एक देवाचा पाय आमच्या घरात पडला असे ते डॉक्टर मला म्हणायला लागले. आणि मला कार्ड दिलं, चांगलं औषध दिलं. कालच हे औषध केलं आणि मी आज खूप हसून बोलायला लागले. नाहीतर सारखे अं, अं, अशीच करायची. आज मी हसून बोलायला लागले. खूप चांगले डॉक्टर आहे. तुम्ही जे सांगता ना त्या रोडलाच आहे. कराड विटा. हां, विटा मार्गेला. त्या मार्गालाच गेलतो. त्याच्यात तुमचा फोन त्या दवाखान्याकडे. आजी कुठे आहे? मी म्हणलं मी कराडला आहे दवाखाना. तर म्हणता उद्या आपली भेट. आज होईल का? तर आज नाही. मी उद्या भेटेल तुम्हाला. तर मला तिथे ठेवून घ्यायला खूप केलं. म्हणलं मी मुकामीचं राहणार नाही. माझ्या मॅडमचा फोन आलेला आहे. मला घरी पडायचं आज. रात्रीच कार करून सेपरेट कार करून घरी आले मी. कालचं 3,000 रुपये कारचे मी देऊन आले. कारण माझ्या मॅडमकडे मला जायचं. अशी करून मी आले घरी. खरंच खूप प्रेमळ स्वभाव आहे तुमचा आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या तुम्ही आता आजी झालेल्या आहेत. ते आपलीच आजी असं सगळ्यांना वाटतं. पण ह्या वयात तुम्ही एवढे सगळे खेळ वगैरे करता, मग कसं काय अजून पण तुमचा तोल वगैरे सांभाळतो? आता अक्षय कुमारने आम्हाला इथला मोठा आहे मीडियममध्ये बोलावलं. मोठा स्टेडियम आहे तिथं हम्म, सुरत. हम्म, ते 2 आले कुठले तरी युरोपियनी तलवारी खेळणारे. तर मी म्हणलं आता याच्यापुढे आपण तर काहीच नाही. आणि मला तर लाज वाटते याच्यापुढे जायला. असंच वाटलं. फॉरेनला सांगितलं माझ्या, मी खेळबिळ नाही करणार, चला माघारी. म्हणतं हे हिंमत हारायचं नाही आजी, तूच जिंकणार आहे तूच, असे म्हणतात. माझी रुपाली, मनीषा आणि अश्विनी आणि अमित आणि मी, आम्ही 5 जण गेलतो. मग त्याचा पहिला नंबर आला आणि दुसरा माझा आला. मग देवाला प्रार्थना केली, बाप्पा हे आता तलवारी मागच्या पुढे पुढच्या मागे वरच्यावर उड्या घेतो आणि मी तर म्हातारी, मी काय करणार. पण देवाचं नाव घेऊन जसे मी खेळ करायला सुरू झाले, पब्लिकाची हुल, टाळ्या. आणि तिथे मी सर्व खेळ करून मग तलवार खेळून बाटलीचा बॅलन्स केला. तर अक्षय कुमार धावत येऊन कमाटीच मारल्यास. त्याला कोणी विचारलं बी नाही, ते असंच बसले. आणि माझ्याकडे व्हिडिओ घेणारे, फोटो घेणारे, व्हिडिओ घेणारे देशाची लोक आलेले होते. मग माझे फोटो बिटो सगळे, प्लीज आम्हाला एक फोटो, प्लीज आम्हाला एक. आमचे सर पण चांगले, अरविंद सर होते. अरविंद सरांनी नेलं आम्हाला, अरविंद सर. आणि त्यानेच मला निवडली ब्लू लाईन एराणी हॉटेलाकडे MG रोडला. आजी अक्षय कुमाराकडे आपल्याला जायचं आहे, तुम्ही एवढ्या भारतात पुढे आलेले आहे, तर आज अक्षय कुमार सरांना भेटायचं. म्हणलं एवढा मोठा अक्षय कुमार, आम्ही रोडवरती मागणारी लोक, आम्हाला का अक्षय कुमार कोण बोलवाल बाळा. नाही म्हणतात तुझा नंबर आम्ही लावणारच. मग अरविंद सरांनी नेलं आम्हाला. तर त्याने 2 लाख दिले. तेव्हा एका मुलाचं लग्न करून टाकलं. पैसा आला, लग्नाला आलेली पोरीचं लग्न करून टाकलं. नंतर मी कुठून आणू? हे काठ्यानेच आमचं घर चालवते. ही परिस्थिती आमची. मग तुम्ही ही कला तुमच्या नातवंडांना शिकवली आहे? माझ्या मनुष्याला शिकवली, रुपालीला शिकवली, अश्विनीला शिकवली, माझी ईश्वराला शिकवली, माझी वैष्णवीला शिकवली. लोक म्हणतात तुझी थोडी कला मुलांना शिकव. हो, कारण तू ही जर कला असली आता बघायला नसली, नाही मिळणार आहे पुढे. तुझी कला मुलींना शिकव. तर मी शिकवलं, तर मुली मलाच ऐकत नाही. असं शिकल्या. आता त्यांना म्हणते तुम्ही कसे फिरवता मला सांगा ना, मी पण तशी करते. अशाच मुली माझ्याकडे शिकतात, मुली करतात. पल्लवी शिकली. पल्लवी सगळ्यांना साड्या बिड्या अगदी भारी भारी साड्या शिवून ठेवल्या, 10, 15, 20 हजार. कुठे कलाला बोलवलं तर 1-7 साड्या घालून काट्या घेऊन मग आम्ही जातो. लोक बघतच राहतात.
आहे तर गरीब लोक आम्ही, रोडवरचे भीक पण मागणार. मनाने खूप श्रीमंत आहात. ती देवाची कृपा, परमेश्वराची. आणि तुम्ही पिक्चरमध्ये पण काम केले असं मी ऐकलं, तर कोणकोणत्या पिक्चरमध्ये काम केले? सीतावर गीतामध्ये मला बोलवली. तेव्हा आम्ही जवान, ती लोक जवान, आणि कपडे एवढेच, आतून चड्ड्या घालतात एवढ्या, आणि वरनं घागरे एवढे. आपल्याला सवय साड्यांच्या. तेव्हा घागरा पहिला टाईम घातला मी. मला तिथे बसली तरी लाज वाटते. असे आमची लोक मग लाजू नको तू. आणि पहिली शूटिंग, पहिला तारेचा प्रोग्राम तिथं. आणि त्यांनी मला दाटलं, तर लाजू नको, असे लाजले तर कसं काम करणार. मग ते सीतावर गीतामध्ये अनाडी है कोई, खिलाडी है कोई, या गाण्यात माझा शॉट आहे तारेवरचा. पहिला माझा शॉट घेऊन मला लपवून नंतर हेमा मालिनीला उभी काठी देऊन की हिनेच काम केलं. हां. असं करतात. बाटलीचा बॅलन्स माझा, पण शिन कमराच्या खाली माझं असतं, कमराच्या वर त्यांना दाखवतात. श्रीदेवीच्या टायमाला असेच आम्ही दोघीचे फोटो आहे माझ्याजवळ, श्रीदेवी आणि मी. तेव्हा आम्हाला फोटो बिटो काढायच्या, सह्या घ्यायच्या हिरो लोकांचे. तेव्हा आम्हाला काही माहीत नाही. आता कळतं कोण आहे ते. आता अजून पुढे तुम्हाला म्हणजे कितीपर्यंत तुम्ही हे काम करत राहणार आहे की स्टॉप करणार असं काय? बाळा, आता जवळ हातपाय चालतात तोपर्यंत मी घरी तर बसणारच नाही. पोरांना, मुलांना, मुलींना मी सांगूनच ठेवलं, कष्टाची भाकर खाणार आहे, भिकाची भाकर मी नाही खाणार. जवळ ताकद आहे तवर मी काठ्या फिरवेल. काठ्या फिरवायचं नाही जमलं तर कोणाच्या तरी घरात झाडू पोछा तरी करेल, पण कामच करून खाईल, भीक मागणार नाही. असे माझे विचार. आणि मरेल तर रोडवर मेले ना तर ससून हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स येऊन मला घेऊन जातील. मुलं म्हणतात मला, आजी घरात बस. मला नाही बसत. मला पब्लिक आणि माझी कला सादर केल्याशिवाय मला काही भेटलं नसेल तरी माझी लोक पाहिल्याशिवाय मला शांती वाटतच नाही. आणि आजकाल आपण बघतोय की म्हातारी माणसं तर सोडाच, पण आता तर तरुण लोक पण आपण बघतो की रस्त्यावरती भीक मागायला वगैरे थांबलेले हां असतात. मग हां. त्या लोकांना बघून तुम्हाला काय वाटतं? मला लोक दान देताना एक जवान बाई आली तर त्या मॅडमने शिव्या दिल्या, तुला लाजबीज वाटते का नाही? ही म्हातारी बघ कष्ट करते आणि दिलं तर घेते, नाही तर शांत उभी राहते, कधी हात पुढं करत नाही, आणि तू भीक मागायला लाज वाटली का तुला? अशीच म्हणली तिला. तरी कुशाला अशी करून उभी राहिली. मी कुणाला काही बोलत नाही. तुझं नशीब तुझ्या संगे, तुझा व्यवसाय तुझ्या संगे, आमचा व्यवसाय आमच्या संगे. कुणाचा अपमान मी नाही करत. माझ्या जाग्याला मला भेटलं तरी मी हसून खेळून आहे, आणि नाही भेटलं तरी मी हसून खेळून. तुमचं एवढं आनंदी राहण्याचं रहस्य काय आहे? आनंद म्हणजे आनंदच राहायला पाहिजे बाळा. मला पहिल्यापासून, लहानपणापासूनच सवय की कुणाची अत्ती नको, कुणासंगे वाईट मार्गाने नको, ज्ञानाने चालावं. देवाचं गुण माझ्या अंगामध्ये खूप आहे, देवाचं नाव खूप आहे. देवाला मानता? कोणत्या देवाला मानता? मी पहिलं आहे ना, आमच्या पंढरपूरची वारी पण करत होते मी, पायवारी. हम्म. आणि आमच्या आता मी ख्रिश्चन येशूमध्ये जाते, विनियड चर्च, पीटर पास्टर, जयश्री सिस्टर, शिल्वे. आता आमच्याकडे काहीच नव्हतं, तर तेव्हा आजारी पण खूप, कर्ज खूप, घरात काय परिस्थित्या. पण जशी मी चर्चमध्ये चालले ना तशी आमची बदलत चालली. आजपर्यंत मला पायाला ठेस नाही, आजार नाही, काय. तशी प्रार्थना करतात दापोडी चर्च. म्हणजे दोन्ही धर्माच्या देवांना तुम्ही हो मानता? हो. आता शिमगा जाळायला आता सोलापूरला मी पळणार आहे, असं नाही. हृदयामध्ये आपलं हम्म. देव सर्व आहे. बरोबर आहे. हिथं आहे, हिथं. ह्यात देव असा होता आणि तसा, ते नाही. सगळे आपलेच, कापल्याचं रक्तच निघतं. बरोबर आहे. आता तुमची पुढची इच्छा काय आहे आणखी?
हां आता तुमची पुढची इच्छा काय आहे? पुढची इच्छा आता हाच देवाच्या संभ्रमात आपण जगायचं. मी जवानीमध्ये एवढी चांगली दिसायची तेव्हा, अशी घुंगराची केस होती माझे. बाहेरनं मला घरात लपवून ठेवत होतं, दुकानाला जाऊ देत नव्हते. अशी अशी दिसायची मी तेव्हा. पण तेव्हा बी मी कोणाचं असं बघितलं नाही कोणाला. चप्पल दाखवते मी लोकाला, कोणी आला ते चप्पल. आजपर्यंत बी तेच आहे स्वभाव. चांगल्या रीतीने राहणं हे आम्हाला आवडतं. वाईट रीतीने मला नाही आवडत. खोटं बोलणं आवडत नाही. खाऊन बी निंदा करणारे लोक, त्यांच्या संगे आम्ही प्रार्थना करतो, त्यांना आशीर्वाद कर. त्यांनी आमचा घास खाऊन आम्हालाच नाव ठेवलं तरी त्यांना आशीर्वाद कर. कोणी मारलं तरी आशीर्वाद तुम्हाला. तुमच्याशी बोलणार नाही, भांडणार नाही, काही करणार नाही. पण या स्वभावाचा फायदा घेऊन कधी कोण चुकीचं वागले का तुमच्यासोबत? माझे परिवार सगळे चांगले आहे. पण बाहेरच्या कुठल्या लोकांनी वाईट वागले तुमच्यासोबत? नाही नाही सांगते काय, एखादा आमचे लोक म्हणतात मालक गेले वारले 40 वर्षात, निम्म्या वयाच्या अजूगर. त्यापासून परिवार पंखाच खाली आहे आणि गड्यासारखे राखते. कोणाच्या लालूसारखं म्हणतो, आमच्या घरी खाट आहे, पंखे आहे, बाहेर निघायचं नाही, जागेवर खायला सगळं ताट जवळ. ही ताट तुमची तुम्हीच घ्या, आम्हाला काही नको. आम्ही फक्त कष्टाची भाकर हवी. कष्टाची चांगलं खाणं. सुकी भाकऱ्या खाल्लेली आबरूची आहे, तुझं ताजं जेवण आम्हाला नको, असे म्हणले. एवढं मोठं मन असलेली लोक आता क्वचितच बघायला मिळतात आणि मला वाटतं आता ती पिढीच संपत चालली आहे. ती पिढी राहिली बी नाही, माझ्या नाहीच पुढेच राहिलेली. गेली. जे जे चांगले ठेवणारे माणसं गेले वर, पण मी आज मी म्हणते देवाला मला लवकर ने, मला कशाला ठेव. नाही, अजून आम्हाला आजीला बघायचंय. अजून खूप वर्ष बघायचंय. अजून म्हणते मी देवाला रोज प्रार्थना करते की मार तर मारून टाक, मला ठेवूच नको. मी खूप कष्ट केला, आता उलट मला देव ताकद देतो जास्त. आणि सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांच्या दुआ आणि तुमच्यासोबत आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद. कोणाला पैसा भाडा नसलं, त्या खेळातून मी वाटते लोकाला. जे भंगारी विकणारे लोक आई करून आले, कोणाला 100-50 त्याच पैशातून जा काहीतरी खा, तू बी खा जा, त्याच पैशातून खेळाच्या. पण असे तू जा तिकडे पैसे मागायला आला, असं मी कोणालाच बोलत नाही. जे बघणारे लोकसुद्धा मला बघतात की माझ्या कमरातून ही लोक इकडेच येतात. ती सिग्नल सुटलं की त्याला पैसे उचलून जा, काय खाऊन ये जा. येतात लोक काय. एक श्री माझ्याबरोबर आहे ब्लू लाईन, तिला रोज 100, महिन्याला 3000. तिला बहीण मानली, मला कोणच नाही. तू तरी माझी बहीण आहे. ती पण तुमच्याच वयाची? ती आहे, जवान आहे, पण तिच्या बी मालक वारलेले आणि 2 मुली आहेत, ते बघत नाही कोण. ती बी माझ्याबरोबर अशी मागती, पण तिला कोणच देत नाही. आणि मी उभी राहिली की इकडे आजी 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 पळतच राहते. कोणी 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये गोळा करत राहते दिवसभर. दमले की बसली, कोणी ज्यूस आणतं, कोणी काय आणतं, तिला बी देते, मी बी पिते. पण कोणाला सोडून घास खात. तुम्ही आता अजून पण रोडवरती शो हो. करता. मग सकाळी घरातून कधी निघता? मी 9 वाजता निघाले ना, आंघोळ बिंघोळ करून चहा पाणी करून 9 वाजता निघाले. एक रिक्षावाला मुलगा आहे आमच्या तिथे, शाहरुख म्हणून रिक्षावाला आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. आमच्या दुःखाला सुखाला, माझ्या मुलाच्या मरणाच्या टायमाला दवाखाने, असं तो सोबत आमच्या राहतो. आईचा वस्तीतला मुस्लिम आहे, शाहरुख म्हणून, पण खूप चांगला मुलगा आहे. आणि आम्हाला सोबत ते चांगला आहे पोरगा. कुठेही जायचं, उद्या त्याची रिक्षा मला आता उद्या हळदी कुंकूला बोलवली, तिथे मी जाणार आहे. आता आपला हा पॉडकास्ट बघणार आहे, तुमची ही मुलाखत बघणाऱ्या सगळ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? मी माझ्या सगळ्या इंडियनच्या लोकांना, माझ्या परमेश्वराकडे मी मागते की ह्यांना सर्वांना सुख समाधान
सर्व दुःखातून लांब कर, त्यांची रोजची भाकर सुखाची दे आणि पगारी पाणी चांगले वाढवू दे. तुमच्या बी तुम्हाला पण आशीर्वाद तसाच. सदा सदा तुम्ही हसून खेळून परिवार कुटुंब मला इथपर्यंत आणली तुम्ही. तुमचा पण परिवाराला आशीर्वाद आणि ज्या ज्या ह्या आम्हाला बोलवलेल्या अशा जागेवरती त्यांनासुद्धा आशीर्वाद आणि साऱ्या इंडियनमध्ये आशीर्वाद. मी रोज प्रार्थना करते की माझ्या इंडियनच्या लोकांना जेवढी बी असतील सर्वांना आशीर्वाद. दवाखान्यामधले पुरुषापासून स्त्रियापासून बाळांना आशीर्वाद. सगळ्यासाठी रोज मागते मी. माझ्यासाठी नाही मागत, मी लोकांसाठी मागते आणि ते लोक चांगले राहावे एवढंच. एखादी ॲम्ब्युलन्स आली तरी डोळे झाकून बापा त्यांना चांगलं कर, त्या पेशंटला बरं कर, असे हात जोडून बसते मी. प्रत्येकासाठीच प्रार्थना करते, माझ्यासाठी नाही. पण देव आमच्या सांगे खूप चांगलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करता म्हणून ते सगळे लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतात. त्यामुळे अजून खूप चांगलं तुम्ही धडधाकट आहात या वयात सुद्धा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर का आजींना काही मदत करायची असेल तर मी त्यांच्या डिटेल्स पण डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये पण मेन्शन करेल, तर तिथेही मदत करू शकता. किंवा मी त्यांचा ॲड्रेसही तुम्हाला देणार आहे, डिस्क्रिप्शन चेक करा. तिथे जाऊन तुम्ही त्यांना भेटूही शकता. सो वस्तू स्वरूपातही तुम्ही त्यांना काही मदत करू शकता. तर आजचा हा पॉडकास्ट आपण इथेच थांबवतोय. तर नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल ते नक्की कळवा. धन्यवाद.